नमस्कार, मी प्रल्हाद सोणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी जामनेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विविध समाजसेवी संस्था व सर्व दिव्यांग संघटना जामनेर तालुक्याच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे जामनेर, भारतीय जनता पक्ष दिव्यांग सेल जामनेर तालुका, अपंग पुनर्रचित विकास बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय जामनेर येथे रुग्णांना फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा. आज जामनेरमध्ये सिव्हिल रुग्णालयामध्ये आम्ही आमच्या दिव्यांग बांधवांच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त या ठिकाणी रुग्णांना फळवाटपासाठी आम्ही जामनेर सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांना फळाच्या वाटप वाटप या ठिकाणी आम्ही करतो. आणि तुम्ही बघता तुमच्या उघड्या डोळ्याने बघता की माझ्या सहकारी आणि ज्यांना शारीरिकदृष्ट्या अपंग असताना देखील माझी किती पद्धतीने या ठिकाणी ते सेवाभावी सेवा करत आहे. आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघताय की माझ्या सोबत माझे दिव्यांग बांधव किती जिद्दीने आणि जोमाने. आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस. जागतिक अपंग दिनानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अपंग पुनर्रचित विकास बहुउद्देशीय संस्था, विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग सेल या तिन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने आज जामनेर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि तिन्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी फळवाटप करत आहे. त्याचबरोबर आमच्या फळवाटपाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ साळुंखे, त्याचबरोबर विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन भाऊ माळी, त्याचबरोबर मी अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष विश्वनाथ सुरडकर, त्याचबरोबर आमच्या अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सन्माननीय युवराज भाऊ मगरे, अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ साळुंखे, त्याचबरोबर अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्थेचे सहसचिव दरबार भाऊ चव्हाण, त्याचबरोबर अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्थेचे सन्माननीय सदस्य आणि संजय निराधार समितीचे सदस्य सन्माननीय निलेश भाऊ सिसोदे, आमच्या अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्थेचे शहर अध्यक्ष मोहन भाऊ सुरवाडे, त्याचबरोबर आमच्या संघटनेचे संस्थेचे सदस्य महाले साहेब, त्याचबरोबर प्रदीप भाऊ पठार मोईखेळा दिगर, या सर्वांच्या त्याचबरोबर या सर्वांच्या अनुषंगाने आणि एकत्रितरित्या आम्ही आज जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तिन्ही संघटनेच्या माध्यमातून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या सोबत जसे की पवन भाऊ माळी यांची देखील संस्था आहे जामनेरमध्ये, ते मोठ्या योगाने या ठिकाणी कार्यक्रम आणि काम करते. त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग सेलचे अध्यक्ष हे देखील आमच्या दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी आणि त्यांचे काम सदैव करत असते. त्यासोबत आमची अपंग पुनर्वसित विकास बहुउद्देशीय संस्था देखील या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने काम करते आणि गेली 10 वर्षापासून आम्ही दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या जोमाने काम करतोय आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करतोय, जेणेकरून ते आपल्या स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील आणि त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्यांच्यासाठी आमचे सर्वच पदाधिकारी एका जुटीने आणि एका दिलाने कामं या ठिकाणी करतात. म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्धार केला की आज जागतिक अपंग दिनानिमित्त आपण सिव्हिलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्यांना फळवाटप केलं पाहिजे.
या अनुषंगाने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी जमलो आणि ते फळवाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. माझी सर्वांना विनंती आहे की आता 3 डिसेंबर आहे, म्हणून 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जामनेर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना, भगिनींना आमच्या तिन्ही संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून सर्वांना आरोग्यदायी आणि निरोगी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जागतिक दिव्यांग दिन, ह्या जागतिक दिव्यांग निमित्त आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जामनेर येथे फळवाटप ह्या कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, जागृत अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष, विश्व शांती संस्थेचे तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आज आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळवाटप करत आहोत. काहीतरी देणं लागतं, त्या अनुषंगाने आम्ही जरी शरीराने कमतरता आहे तरी मनाने आमची कमतरता भासू देत नाही, जिद्दी आमच्याकडे कमी नाही, त्या अनुषंगाने आम्ही आज रुग्णांना फळवाटप करत आहे. व तसेच महाराष्ट्रातील व जामनेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना मी दिव्यांग दिनानिमित्त माझ्यातर्फे व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, जामनेर नगरीच्या सर्वप्रथम नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या मार्फत व माझ्या कुटुंबामार्फत सर्व जामनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जामनेर येथे 3 डिसेंबर जागतिक दिनानिमित्त जागृत अपंग पुनर्वसन केंद्र व विश्वशांती दिव्यांग बौद्धिस्ट संस्था, भारतीय जनता अपंग सेल यातर्फे आम्ही जामनेर सिव्हिलमध्ये दिव्यांगांना फळं वाटप, नारळ वाटप त्यासाठी आलो आहोत. त्यानिमित्त जागतिक अपंग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आज म्हणजे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन. या दिवशी आज या ठिकाणी सर्व संस्था, संघटना यांच्या माध्यमातून जिल्हा ग्रामीण रुग्णालय जामनेर तालुक्यातील रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी फळवाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याच्यात उपक्रमामध्ये सहभागी झालेले विश्वशांती दिव्यांग संस्था बौद्धिस्ट संस्था जामनेर व अपंग पुनर्वसन विकास बौद्धिस्ट संस्था जामनेर, तसेच अपंग सेल संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहे. तरी आमच्या माध्यमातून आम्ही या रुग्णांना फळवाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी तो सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी रुग्णांना फळवाटप करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग बांधवांना, संपूर्ण जामनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.